Hello friends, myself Professor T.N. Divakar, working as Assistant Professor in Electronics and Telecommunication Engineering in Sharad Institute of Technology, College of Engineering, Yadrao, Ichaganji. So today we are going to study some electronics parameters. Resistors. Resistors are passive components which can limit the currents or which can oppose the flow of current. Resistors can be available in fixed value as well as the variable values, and the value of resistors can be determined by using the different color codings. So there are different color codings. One is 3-band color coding, second one is a 4-band color coding, third one is a 5th-band color coding. रजिस्टर्स हे पॅसिव कंपोनंट्स आहेत आणि रजिस्टरचा उपयोग आपण एखादा करंट लिमिट्समध्ये प्रवाह करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो, किंवा आपल्याला रेजिस्टन्स हा फ्लो ऑफ ऑपोजिशन असे देखील म्हटलं जातो. रेजिस्टरच्या व्हॅल्यू ह्या फिक्स पण असू शकतात आणि व्हेरिएबल पण असू शकतात, आणि आपण रजिस्टरची व्हॅल्यू ही त्याच्या कलर कोडिंगवरनं आपण फाइंड आउट केली जातो. तर रजिस्टरचे व्हॅल्यू हे आपल्याला 3 बँडमध्ये पण अवेलेबल असतात, 4 बँडमध्ये पण अवेलेबल असतात आणि 5 बँडमध्ये देखील अवेलेबल असतात. बँड्स म्हणजे रजिस्टरच्या बॉडीवरती वेगवेगळ्या कलर्सचे पट्टे असतात. मोस्टली ब्लॅक कलर हा 0 व्हॅल्यू म्हणून असाइन केला जातो, ब्राऊन हा 1 म्हणून केला असतो, रेड हा 2 म्हणून केला असतो, ऑरेंजची व्हॅल्यू 3 असते, येलोची व्हॅल्यू 4 असते, ग्रीनची व्हॅल्यू 5 असते, ब्ल्यूची व्हॅल्यू 6 असते, व्हायोलेटची व्हॅल्यू 7 असते, ग्रेची व्हॅल्यू 8 असते, व्हाईटची व्हॅल्यू ही 9 असते, आणि अकॉर्डिंगली आपण रेजिस्टरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जातो. These are the variable resistance. Variable resistance are the resistors having a variable values. ह्याची व्हॅल्यू ही व्हेरिएबल असते. याचा उपयोग आपण पोटेन्शियोमीटर देखील केला जातो. सेकंड वन इज द कॅपॅसिटर्स. Capacitors are also a passive component which can store the energy in the form of electrical. You can also having fixed value as well as the variable values. The types of capacitors are ceramic capacitors, electrolyte capacitors. Again, there are lots of types. Only for example, here I am giving you ceramic and electrolyte. And capacitors value can also be calculated by using the color coding method. कॅपॅसिटर्स ह्याला आपण पॅसिव्ह कंपोनंट देखील असं म्हणू शकतो, की ज्याचा उपयोग आपण इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी केला जातो इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल. कॅपॅसिटर्सची व्हॅल्यू देखील काही फिक्स असते, काही वेळा व्हेरिएबल देखील असते. टाईप्स ऑफ कॅपॅसिटर्स सेरामिक्स असू शकतात, इलेक्ट्रोलाइट देखील असू शकतात, आणि द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर्स आपण त्याच्या कलर कोडिंगवरून डिटरमाइन करू शकतो. नेक्स्ट पॉईंट, सेल्स. सेल्स हे 2 पद्धतीचे असतात, प्रायमरी सेल्स अँड सेकंडरी सेल्स. प्रायमरी सेल्स कॅन बी यूज्ड ओनली वन्स. सेकंडरी सेल्स कॅन बी यूज्ड बाय reused by charging. Primary cells are of example of zinc carbon batteries, alkaline batteries. Secondary cells are the example of lead acid, lithium ion and lithium polymer. Next, switches. There are different switches available in electronics. SPST, that is a single pole single through, single pole double through, double pole single through, double pole double through.
असे स्विचेसचे प्रकार आहेत. याच्यामध्ये द नंबर ऑफ पोल्स इज डिफाईन द नंबर ऑफ सेपरेट कॉन्टॅक्ट्स फॉर द स्विच पोझिशन्स, दॅट इज इनपुट्स असं डिफाईन केलं जातं. आणि थ्रूज मीन्स द नंबर ऑफ थ्रूज इज द नंबर ऑफ स्विचेस पोझिशन्स अवेलेबल, दॅट इज आउटपुट असं डिफाईन केलं जातं. त्यातलाच एक प्रकार आहे DP/DT मीन्स डबल पोल डबल थ्रो. याचा उपयोग आपण एखादी मोटर जर क्लॉकवाईजमध्ये फिरत असेल आणि आपल्याला ती मोटर जर रिव्हर्स डायरेक्शनमध्ये फिरवायचं असेल तर आपण DP/DT स्विचेसचा वापर केला जातो की जेणेकरून फॉर द रिव्हर्सल ऑफ द पोलॅरिटी. सो इन दिस DP/DT स्विच अ सिंगल स्विच टू कंट्रोल द 3 डिफरंट आउटपुट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एका सिंगल स्विचनं 3 डिफरंट वेगवेगळे आउटपुट्स आपण कंट्रोल करू शकतो. हा जो आहे हा स्नॅपशॉट आहे. समजा एखादी मोटर आपण जर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये केला असेल तर ती आपण डायरेक्शन आपण चेंज करू शकतो बाय युजिंग द DP/DT स्विच मार्फत. नेक्स्ट द जंक्शन डायोड ॲज अ स्विच. नेक्स्ट पॅरामीटर इज अ डायोड. It's simply called as a junction diode. So diode is a device which can flow the current in only one directions. डायोडचा उपयोग आपण करंटचा प्रवाह एकाच दिशेने फ्लो करण्यासाठी वापर करतो. इट हॅज 2 टर्मिनल्स, एनोड अँड कॅथोड. एनोड इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह टर्मिनल, कॅथोड इज हॅव्हिंग निगेटिव्ह टर्मिनल. ॲनोडला 2 टर्मिनल असतात. एक ॲनोड ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि दुसरा कॅथोड ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. आणि करंटचा प्रवाह हा पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडे फ्लो होत असतो. नावामध्येच आहे जंक्शन डायोड. जंक्शन मीन्स वॉट. ह्याच्यामध्ये 2 टाईपचे मटेरियल असतात, एक P टाईप मटेरियल आणि एक N टाईप मटेरियल. आणि दोन्ही मटेरियल ज्यावेळेला आपण कंबाईन करतो त्यावेळेला मध्ये हा एक जंक्शन होतो, त्यालाच म्हणतो आपण PN जंक्शन डायोड. P टाईप मटेरियलमध्ये होल्स अवेलेबल असतात आणि N टाईप मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात. मेजॉरिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि मेजॉरिटी ऑफ होल्स असं म्हटलं जातं. प्रॅक्टिकली डायोडमध्ये सिम्बॉल आहे. प्रॅक्टिकल डायोडमध्ये एका साईडला आपल्याला सिल्वर रिंग अवेलेबल असते, त्याला आपण कॅथोड असं इंडिकेट केलं जातो. हा प्रॅक्टिकल डायोड जो आपण साईडला 4 डायोड्स दाखवले आहेत ते प्रॅक्टिकली डायोड आहे. नेक्स्ट पॉईंट इज रेक्टिफायर्स. रेक्टिफायर is a device which can carry out the rectification process. So what is the rectification process? Rectification process is the process to convert DC to AC. That is, rectification is the process to convert AC to DC. That is, it converts alternating current to the direct current. And this process is carried out by the rectifiers. रेक्टिफायर हे एक डिव्हाइस असून ज्याचा उपयोग आपण रेक्टिफिकेशनसाठी केला जातो. म्हणजेच रेक्टिफिकेशन म्हणजेच आपल्याला अल्टरनेटिंग करंटचं रूपांतर हे डिरेक्ट करंटमध्ये करायचं आहे. युजली घरामध्ये जे आपण वापरतो, घरामध्ये येणारा जो करंट असतो त्याला आपण अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो आहे. आणि आपण प्रॅक्टिकल लेवलला, कॉलेज लेवलला जे आपण प्रॅक्टिकल्स करतो, जे किट्स अवेलेबल असतात ते किट्स आपण DC करंटवरती केलेलं असतो, जेणेकरून 5 व्होल्ट आणि 10 व्होल्ट DC करंट असतो. तर त्याचं कन्वर्जन होण्यासाठी आपल्याला रेक्टिफायरची गरज असते. तर रेक्टिफायर म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे हाफ वेव रेक्टिफायर, सेकंड वन इज अ फुल वेव रेक्टिफायर. सो व्हॉट इज मीन बाय हाफ वेव रेक्टिफायर? हाफ वेव रेक्टिफायर मीन्स नथिंग बट as in a name itself, it is given that it represent only half cycle of the input AC signal. Means in half wave rectifier only positive cycles will appear at the output and negative cycle will get suppressed. म्हणजे हाफ वेव रेक्टिफायरमध्ये आपल्याला फक्त पॉझिटिव्ह सायकलमध्ये वेव्ज अवेलेबल असतात
आणि निगेटिव्ह सायकलमध्ये आपल्याला वेव्ज दिसत नाही किंवा वेव्ज ही येत नाही. म्हणजेच आपल्याला फक्त हाफ सायकलमध्ये आपल्याला आउटपुट येतात, म्हणून याचं नाव दिलेलं आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपल्याला इफिशियन्सी ही चांगल्या पद्धतीने येत नाही, हे डी सी आउटपुट ही चांगल्या पद्धतीने येत नाही. त्यासाठी आपण फुल वेव्ह रेक्टिफायर केले जातो. तर फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपल्याला सेंटर टाईप आणि ब्रिज टाईप फुल वेव्ह रेक्टिफायर अवेलेबल असतात. सो दिस इज द फुल वेव्ह रेक्टिफायर. फर्स्ट वन इज इंडिकेटेड इज अ center tapped and next one is bridge type. So in both cases we get the output in a full wave rectifier, and in full wave rectifier we get the efficiency better quality, that is we get a good quality of DC output. Next point is a light emitting diode, that is a LED. युजली आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे की LED आपण कशा पद्धतीचं असतो. तर LED इज अ सेमीकंडक्टर लाईट सोर्स. जनरली इट युजेस फॉर जनरल लाइटिंग पर्पज, फॉर डिस्प्लेइंग ट्रॅफिक, स्ट्रीट लाईट्स, डेकोरेटिव्ह पर्पजेस. तर LEDचा वापर आपण मोस्टली लाइटिंग पर्पजसाठी केला जातो, डिस्प्लेसाठी वापरला जातो. ट्रॅफिक किंवा स्ट्रीट लाईटमध्ये आपण LEDचा वापर केला जातो, आणि मोस्टली डेकोरेटिव्ह पर्पजमध्ये आपण LEDचा वापर केला जातो. सो LED इज हॅविंग टू टर्मिनल्स, एनोड अँड कॅथोड. इट इज जस्ट डायोड ओनली. It emits the light, and hence the name has given light emitting diode. Next one is a photodiode. A photodiode is a type of photo detector capable of converting light into the either current or voltage. A photodiode is designed to operate in the reverse bias, and it is used in the solar cells. आता आपण मोस्टली बघतोयच की फोटोडायोड म्हणजे काय. फोटोडायोड हा लाईट डिटेक्ट करतो आहे आणि त्याचं रूपांतर आपल्याला व्होल्टेज किंवा करंटमध्ये देतो आहे. त्याला आपण फोटोडायोड असं म्हणतो. आणि मोस्टली फोटोडायोड हे आपल्याला रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये ऑपरेट होतात. मोस्टली ॲट द नाईट टाईम आपण सोलार सिस्टीम बघतो आहे की सोलार पॅनलमध्ये आपण फोटोडायोडचा उपयोग केला जातो, जेणेकरून ते लाईट कॅप्चर्स केले जातात आणि त्याचं रूपांतर आपल्याला इलेक्ट्रिक किंवा करंट किंवा व्होल्टेजमध्ये देतात. नेक्स्ट पॉईंट आहे रिले पॉईंट आहे. रिले इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट इज अ मेकॅनिकली कंट्रोल अँड इलेक्ट्रिकली ॲक्टिवेटेड स्विच. सो रिले आर द स्विचेस दॅट ओपन्स अँड क्लोज द सर्किट्स इलेक्ट्रोमेकॅनिकली और इलेक्ट्रॉनिकली. म्हणजे रिलेज हे स्विचेसचा प्रकार आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला सर्किट ओपन करण्यासाठी किंवा क्लोज करण्यासाठी ते इलेक्ट्रोमेकॅनिकली किंवा इलेक्ट्रॉनिकली ओपन किंवा क्लोज करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो आहे. इट कंट्रोल द इलेक्ट्रिकल सर्किट बाय ओपनिंग अँड क्लोजिंग द कॉन्टॅक्ट्स इन अदर सर्किट्स. अँड रिलेज वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन्स. रिले हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शनवरती काम केलं जातं की ज्याचा प्रिन्सिपल हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्शन आहे. मीन्स वॉट, वेन सर्किट ऑफ रिले सेन्सेस द फॉल्ट करंट. जेव्हा रिलेचं सर्किट एखादा फॉल्ट करंट डिटेक्ट करतं आहे, इट एनरायजेस द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डला एनराइज्ड केलं जातं आहे अँड विच प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड. आणि त्याच्यापासून आपल्याला मॅग्नेटिक फील्ड होते आणि हीच मॅग्नेटिक फील्ड हे रिलेचं आर्म मूव्ह करण्यासाठी वापर होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला स्विच एखादा सर्किट आपण ओपन किंवा क्लोज करू शकतो. दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ रिले. नेक्स्ट वन इज अ ट्रान्झिस्टर. Transistor is a 3-terminal device
which is having emitter, base and collector terminals. Transistors are used for the amplification purpose. For amplifier, transistors are used as switches. Transistors are used as regulators. Transistors can be classified into BJT, that is a bipolar junction transistor, and field effect transistors. This BJT can also be classified into two types, that is the NPN transistor and PNP transistors. Next, transistor as a switch. So this is because of the transistor collector current is proportionally limited by its base current. तर ट्रान्झिस्टरमध्ये 3 टर्मिनल असतात, एक बेस, इमिटर आणि कलेक्टर. सो बेस टर्मिनल हा इम्पॉर्टंट टर्मिनल असतो, जो कंट्रोल टर्मिनल असं म्हटला जातो. तर बेस देणारा जो करंट आहे जसा व्हेरी होईल तसाच हा कलेक्टरचा करंट आपल्याला लिमिट्स किंवा त्या प्रोपोर्शनमध्ये व्हेरी होत असतो. सो इट कॅन बी यूज्ड फॉर द शॉर्ट ऑफ करंट कंट्रोल स्विच. नेक्स्ट वन इज अ 7 सेगमेंट डिस्प्ले. 7 सेगमेंट डिस्प्ले याचा उपयोग आपण डिस्प्ले करण्यासाठी वापरला जातो. इट इज अ सिम्पल अँड लेस पॉवर कंझ्युमिंग डिस्प्ले. पॉवर एकदम कमी आणि खूपच सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे. देर आर अगेन 2 configurations, that is means 7 segment display can available in 2 configurations. One is a common anode and second one is a common cathode. For displaying the numeric digits, ह्याचा आपण न्यूमेरिक डिजिट्स किंवा डिजिट्स आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी आपण 7 सेगमेंट डिस्प्लेचा वापर केला जातो. सो यूज्ड इन अ कंडिशन ऑफ स्मॉल स्पेस. आपण एखाद्या छोट्याशा जागेमध्ये देखील ह्याचा वापर केला जातो. हेअर आय एम गिविंग, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे LED असतात. एक सिम्पल आपण दिलेलं आहे की ABCDEFG आणि EFG एवढे LED 8 LED अवेलेबल असतात आणि एक डेसिमल पॉईंट आपल्याला अवेलेबल असतो. नेक्स्ट पॉईंट, ब्रेडबोर्ड. तर इलेक्ट्रॉनिक सेक्टर्समध्ये आपण प्रॅक्टिकलचे सगळे परफॉर्मन्स किंवा जेणेकरून एखादा प्रोजेक्ट आपण तयार करत असतो ज्याची आपल्याला प्री टेस्ट घेण्यासाठी आपण जे एलिमेंट वापरतो की जे डिव्हाइस वापरतो त्यालाच आपण ब्रेडबोर्ड असं म्हणतो. की ब्रेडबोर्डच्या सहाय्याने आपण सगळ्या गोष्टी टेस्टिंग करू शकतो आणि त्यानंतर जे एखाद्या आपण फायनल प्रोजेक्टला इम्प्लिमेंट करतो. तर हा ब्रेडबोर्डचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये टॉप आणि बॉटमवरती 2 लाईन्स दिसतात, रेड आणि ब्ल्यू. तर हे 2 लाईनमध्ये कनेक्शन जे असते हे होरिझॉन्टल कनेक्शन असते, म्हणजे याच्यामध्ये करंटचा प्रवाह हा होरिझॉन्टली फ्लोईंग असतो आहे. आणि मधले जे 2 भाग आहेत की ज्याच्यामध्ये त्याला आपण वर्टिकल कनेक्शन असं म्हणतो आहे, 2 पॉईंट्सना, की ज्याच्यामध्ये वर्टिकली करंट हा वर्टिकली फ्लो होत असतो. मल्टीमीटर इलेक्ट्रॉनिक्सचा बॅकबोन जरी म्हटलं तरी पण चालेल, की मल्टीमीटरच्या साहाय्यानेच आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आहे. तर मल्टीमीटरच्या साहाय्याने आपण सगळे कंपोनंट्स आपण चेक करू शकतो आहे. एखादा कंपोनंट आपल्याला टेस्ट करत असेल ते देखील आपण करू शकतो आहे. तो गुड आहे का बॅड आहे हे आपण मल्टीमीटरनं चेक करू शकतो आहे. सो मल्टीमीटरमध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतात आणि त्या माध्यमातून आपण वेगवेगळे पॅरामीटर्स चेक करू शकतो. फॉर एक्झाम्पल, फॉर मेजरिंग द करंट्स वी आर यूजिंग द मल्टीमीटर. फॉर मेजरिंग द व्होल्टेजेस वी आर यूजिंग द मल्टीमीटर्स. फॉर चेकिंग द कंटिन्युटी, सपोज एखादी वायर आपल्याला गेलेली असेल किंवा फॉल्ट झालेले असतात ते देखील आपण एका मल्टीमीटरच्या साहाय्याने चेक करू शकतो. अँड फॉर मेजरिंग द टाईप्स ऑफ ट्रान्झिस्टर्स देखील आपण चेक करू शकतो. थँक्यू.